निर्गम प्रकरण 20 10 आज्ञा. अनुवाद प्रकरण 5 पदे 1 ते 21. आणि देव हे सर्व शब्द बोलला. ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळितात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी ह्यांनीही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले, आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नको. लोकांना भीती वाटते. अनुवाद प्रकरण 5 पदे 22 ते 33. मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, करण्याचा नाद होत आहे, आणि पर्वतातून धूर चढत आहे, असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले. आणि हे पाहून त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले. आणि मोशेला म्हणाले, आमच्याशी तूच बोल, म्हणजे आम्ही ऐकू. देव आमच्याशी न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे. लोक दूर उभे राहिले, पण देव निबिड अंधकारात होता तिकडे मोशे गेला. विधीसंबंधी नियम. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना असे सांग, मी तुमच्याशी आकाशातून भाषण केले ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्या रुपयाचे देव करू नका. माझ्यासाठी एक मातीची वेदी कर, आणि तिच्यावर आपली शेरडे मेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर. जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन. तू माझ्यासाठी दगडांची वेदी बांधशील, तर ती घडलेल्या चिऱ्यांची नसावी, कारण तू आपले हत्यार दगडाला लाविल्यास तो तुझ्याकडून अपवित्र होईल. तुझी नग्नता माझ्या वेदीवर दिसून येऊ नये, म्हणून तू तिच्यावर पायऱ्यांनी चढता कामा नये.